आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज दसऱ्याचा सण 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण आज 2 ऑक्टोबर, आजचा वार गुरुवार, आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आताच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला होता की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आज 2 ऑक्टोबर, आजचा वार गुरुवार, आज दसरा आहे। तर या दसऱ्याच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। आज सर्व लाडक्या बहिणींचा दसरा 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज नवरात्रीचा या ठिकाणी शेवटचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा 11 दिवस आपण म्हणू शकतो, कारण लाडक्या बहिणींनो काल होम वगैरे झालेला आहे आणि आज या ठिकाणी नवरात्रीचा दसरा आहे। तर हा दसरा आज असल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आले आहे। म्हणजेच आज सकाळी 7 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलं। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा दसरा आज गुरुवार रोजी 100% गोड सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 2 ऑक्टोबर, आजचा वार गुरुवार, तर आज 2 ऑक्टोबर आजच्या गुरुवारसाठी या ठिकाणी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, या ठिकाणी शेवटचे 12 जिल्हे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या शेवटच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100 आणि 101% वाटप होणार आहे। बघा, काल महिन्याचा सुरुवातीचा पहिला दिवस होता, म्हणजेच काल 1 ऑक्टोबर होता, काल बुधवार होता। तर काल बुधवारी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत आणि आज लाडक्या बहिणींनो 2 ऑक्टोबर, आजचा वार गुरुवार, आज या ठिकाणी लाडक्या बहिणींनो या 12 जिल्ह्यामधल्या म्हणजे शेवटच्या 12 जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड सुद्धा होतच आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने या शेवटच्या 12 जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमवायला सुरुवात झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी तशा प्रकारे आदेश दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज या ठिकाणी दसरा आहे। तर या दसऱ्याच्या निमित्तानं या शेवटच्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीत हे शेवटचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही केवायसी केलेले नाही, तर आमच्या खात्यामध्ये आज दसरा निमित्त हप्त्यांचे पैसे वाटप होतील का? आणि काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही केवायसी केलेले आहे, म्हणजेच आमच्या खात्यामध्ये बिनधास्तपणे पैसे वाटप होतील। परंतु लाडक्या बहिणींनो, 1 मिनिट काळजीपूर्वक पहा। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसी केलेली असेल तरी पण चालणार आहे आणि ज्या बहिणी केवायसी झालेले नसेल, ज्यांना OTP येत नसेल, ज्यांचं सर्व्हर चलत नसेल, म्हणजेच एकंदरीत ज्यांनी केवायसी केलेले आहे त्यांना पण पैसे आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्या पण खात्यामध्ये ऑक्टोबर आणि या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे पैसे वाटप होत आहेत। अशा प्रकारची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. एकंदरीत आज या शेवटच्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज खऱ्या अर्थाने या शेवटच्या 12 जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे सकाळपासूनच जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता तुम्हाला त्या शेवटच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. त्यासोबतच कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाही, म्हणजेच लाडक्या बहिणींना आज कोणत्या जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळत आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यासोबत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज 2 ऑक्टोबर गुरुवार या ठिकाणी 100% गोड होत आहे. नवरात्रीचा 11वा दिवस गोड होत आहे. या ठिकाणी नवरात्रीचा दसरा 100% गोड होत आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊया. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत. कारण कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचा निधी म्हणजे 3600 कोटी सप्टेंबर हप्त्याचा निधी आणि ऑक्टोबर हप्त्याचा निधी 3600 कोटी म्हणजे टोटल मिळून 7200 कोटींचा निधी या प्रमुख बँकांकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि या बँकांमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. हा निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून या बँकांच्या माध्यमातून वाटप सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज दसरा आहे, तर या दसऱ्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या असतील, परंतु लाडक्या बहिणींना आज जरी दसरा असला तरी पण लाडक्या बहिणींना काही बँकांना सुट्ट्या आहेत तर काही बँकांना सुट्ट्या नाहीत. जरी सुट्ट्या असल्या तरी पण काळजी करायची गरज नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे धडाधड विस्तार सुद्धा होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता ज्या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे, तर त्या शेवटच्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आज या शेवटच्या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकंदरीत आज 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे पहिला टप्पा 7 वाजल्यापासून दुपारी 12, दुसरा टप्पा 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आणि शेवटचा टप्पा आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटप होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत 3 टप्प्यांमध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत या ठिकाणी 4 जिल्हे, त्यानंतर 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत या ठिकाणी 4 जिल्हे आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 4 जिल्हे. म्हणजेच ज्या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर या 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटत आहेत. तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी पहिला टप्पा वाटप सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यामधील 4 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. दुपारी दुसऱ्या टप्प्यामधील 4 जिल्ह्यांमध्ये आणि संध्याकाळी या ठिकाणी शेवटच्या 4 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत पहिल्या टप्प्यामधील जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामधील जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामधील जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यामध्ये आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कालपासून सुरुवात करण्यात आलेल्या आहेत. काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आले. आज दसऱ्याच्या निमित्तानं 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि लाडक्या बहिणींनो, उद्या या ठिकाणी दसरा संपत आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जरी तुमची या ठिकाणी नवरात्रीचा पहिला दिवस गोड झाला नसला तरी पण लाडक्या बहिणींनो, नवरात्रीचा शेवटचा दिवस 100% गोड होत आहे. कारण या ठिकाणी सूत्रांकडून काही माहिती देण्यात आलेली होती की लाडक्या बहिणींना
बहिणींना नवरात्रीमध्येच पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना काल आलेल्या ऑफिशियल बातमीनुसार लाडक्या बहिणींचा दसरा गोड करायचा होता, त्यामुळे नवरात्रीच्या दिवशी पहिल्या दिवशी पैसे वाटप केलेले नव्हते। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकार काय करत आहे की प्रत्येक मराठी सणाला याच्यामध्ये मकर संक्रांत असेल, धुलीवंदन असेल, त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमची दिवाळी असेल, लाडक्या बहिणींनो रक्षाबंधन असेल, यासोबत होळी असेल तर अशा सणांच्या मुहूर्तावरती, त्यासोबत महिला दिन असेल तर अशा सणांच्या शुभ मुहूर्तावरती सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप करत आहे। सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाटप करत आहे। त्याच अनुषंगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे या ठिकाणी नवरात्रीच्या 11व्या दिवशी म्हणजेच आज दसऱ्यानिमित्त वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आज दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत। लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा दसरा 100% गोड होत आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका। बघा लाडक्या बहिणींना आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता तुमचा वेळ घेणार नाही। आता आपण थेट ज्या शेवटच्या 12 जिल्ह्यांची यादी झालेली आहे तर या ठिकाणी शेवटचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या प्रमुख बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर त्या शेवटच्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत लाडक्या बहिणींना तुम्ही कोणकोणती कामे केलेली असावीत जेणेकरून हप्ता येण्यासाठी कोणता अडथळा निर्माण होणार नाही, त्याची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा 1 मिनिट वेळ काढून काळजीपूर्वक पाहायचं आहे की तुम्ही सुद्धा ही कामे केलेली आहेत का, नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना 28 जून 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच मागच्या 1 वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती, ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक होती तर त्याच्या अगोदर 2 ते 3 महिने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। बघा लाडक्या बहिणींना निवडणूक तोंडावर होती, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये नियम 2024 मध्ये लावण्यात आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आता तुम्ही मतदान केलं, सरकार निवडून आलं, निवडून येऊन आता 1 वर्ष पूर्ण होत आलेला आहे, परंतु लाडक्या बहिणींना अद्याप लाडक्या बहिणींचा जो 21 रुपयांचा निर्णय होता तर तो निर्णय घेतलेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींनो आतापासून तुम्हाला हप्त्यांचे पैसे 21 रुपयाप्रमाणे वाटप होतील अशा प्रकारची माहिती मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे 1500 रुपयाप्रमाणे वाटप होतील, परंतु लाडक्या बहिणींनो ऑक्टोबर नंतर म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे 21 रुपयाप्रमाणे या ठिकाणी विस्तार होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींना इथपर्यंत आपण माहिती बघितली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2024 मध्ये जास्त नियम लावण्यात आलेले नव्हते, परंतु 2025 मध्ये जास्त नियम लावण्यात आलेले आहेत। तर या 2025 मध्ये जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही कोणकोणत्या नियमांमध्ये बसत असायला पाहिजेत, कोणकोणत्या नियमांतर्गत पात्र असायला पाहिजे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देतच आहे। बघा लाडक्या बहिणींना या 2025 सालामध्ये लाडक्या बहिणींना जी महत्त्वाची बातमी देण्यात आलेली आहे ती बातमी म्हणजे या ठिकाणी 2025 मध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत, काही जुन्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये आणि जुन्या पात्रतांमध्ये बसत असलेल्या अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट हप्त्यांचे पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यांचं नाव तुमच्या या प्रमुख यादीपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खातं या यादीपैकी असेल तर या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे ते शेवटचे 12 जिल्हे आणि प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। कारण आज दसऱ्यानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली होती आणि भरपूर बहिणींना सकाळपासून पैसे सुद्धा मिळालेले आहेत। जर तुम्हाला अजून हप्त्यांचे पैसे वाटप झालेले नसतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो काही भागांमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे पैसे येण्यासाठी थोडाफार अडथळा येत आहे, परंतु लाडक्या बहिणींना काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचण नसल्यामुळे या ठिकाणी खटाखट जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप
वाटप होणार नाहीत. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपणारच नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये विस्तांतर होऊन जातील. आता बघा लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वाटपच होत आहे. त्यामुळे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे. तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही महत्त्वाची कामे सुद्धा करायची आहेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी करायची आहे त्याचीच माहिती तुम्हाला सुद्धा देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायला पाहिजेत. लाडक्या बहिणी प्रमुख नियमांमध्ये प्रमुख पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, तरच त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे पैसे वाटप होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो पात्रता आणि नियम बघून घ्यात. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील किंवा काही लाडक्या बहिणींना 2 हप्ते आले त्याच्यानंतरचे हप्ते आले नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येत चाललेले आहेत परंतु मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा सरकारने दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तुमचा लाभ अखंडितपणे बंद झालेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्याचीच माहिती वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, अन्यथा जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकता. सर्वांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शेजारच्या काकूला पैसे आले, आपल्या समोरच्या ताईला पैसे आले, फक्त आपल्यालाच पैसे का आले नाही तर त्याचं मुख्य कारण हे सुद्धा असू शकतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी अगोदरपासून तयारीला सुरुवात करा. जर तुम्ही आज तयारी केली तर पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आणि मनामध्ये विचार ठेवला की मागचे हप्ते आलेले आहेत त्यामुळे पुढचे हप्ते पण येत राहतील, पुढच्या हप्त्यांना कशामुळे अडथळा येईल. बघा लाडक्या बहिणींना मागचे हप्ते जे सोडण्यात येत होते तर ते हप्ते थेट सोडण्यात येत होते. त्याच्या वेळेस या ठिकाणी पात्रता नियम चेक केल्या जात नव्हत्या. ही जी KYCची प्रोसेस आणलेली आहे तर ही प्रोसेस खास याच्यासाठीच आणलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो KYC विषयी सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती KYCची बातमी बघून घेऊयात. लगेच जिल्ह्यांची बँकांची यादी सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो सरकारने KYCची सिस्टीम आणलेली आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की ही KYCची जी प्रोसेस आहे तर ती अगदी सोपी आहे आणि KYC चांगल्या दृष्टिकोनातून आणलेली आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने या KYCला घाबरायचं नाही. बघा लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणी दुसऱ्या बहिणींना भेडवत आहेत की KYC केले तर सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्ता मिळेल, KYC नाही केले तर पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारने आता मागच्या 8-10 दिवसांपूर्वी KYCची प्रोसेस घोषित केलेली आहे. KYC करा अशा पद्धतीने आवाहन मागच्या 8-10 दिवसांपूर्वी केलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो 8 ते 10 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची KYC करणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकृतपणे तयारी जारी करण्यात आलेली होती. म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना KYC करणं बंधनकारक आहे. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सप्टेंबर हप्त्याचे पैसे येतील का, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे येतील का, कारण आम्ही KYC केलेले नाही. जर तुमचा प्रश्न असा असेल तर या ठिकाणी
ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की सप्टेंबर हप्त्यासाठी KYC असणं बंधनकारक नाही, ऑक्टोबर हप्त्यासाठी KYC असणं बंधनकारक नाही, परंतु ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण होईल त्याच्या अगोदर KYC असणं बंधनकारक आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना KYC तुम्ही परत केले तरी पण चालू शकेल। 31 ऑक्टोबरपर्यंत याची डेट वाढवण्यात आलेली आहे, त्याच्या पुढे सुद्धा वाढवण्यात येऊ शकते, त्यामुळे कोणत्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सविस्तर पद्धतीने देत आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी सविस्तर पद्धतीने रिपोर्ट सुद्धा ऐकायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणे अगोदर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे वाटप होतील, कोणकोणत्या योजनेअंतर्गत पैसे वाटप होणार आहेत, मागील पैशांचे पैसे वाटप होणार आहेत का याची संपूर्ण माहिती सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे येणार, बघा ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल, त्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील तर अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत का, बघा मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे, परंतु याच्यासाठी तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ते काम केलं तर या ठिकाणी मागील हप्त्यांचे पैसे वाटप होतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो सर्व मिळून किती पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, म्हणजेच 2 हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, टोटल मिळून 5500 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 2 ऑक्टोबर गुरुवार आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होऊन जातील, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर बघून घेऊयात की लाडक्या बहिणींनी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत। तर बघा लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं होतं तर ते पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणीने आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरं जे काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे। आणि लाडक्या बहिणींना तिसरं काम म्हणजे बँक खातं चालू आहे का, आपल्या बँकेला आपल्या पतीचं आधार कार्ड लिंक झालेलं नाही ना, किंवा आपलं आधार कार्ड आपल्या पतीच्या बँक खात्याला लिंक झालेलं नाही ना, अशा पद्धतीने तपासायचं आहे। जर तुमच्या आधार कार्डला पतीचं बँक खातं लिंक झालेलं असेल किंवा पतीच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं हुकून चुकून लिंक झालेलं असेल तर या ठिकाणी राज्य सरकारला वाटणार आहे की ही महिला नाही, ही पुरुष आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीने या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणीनं अशा बारक्या चुका टाळायच्या आहे, जेणेकरून पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण कामे बघितले, आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात प्रथम जो जिल्हा निवडण्यात आलेला आहे तर जो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरासरी 3 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे, तर या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना दुसरा जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा याच्यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, त्यासोबत लाडक्या बहिणींना स्वारगेट, कात्रज, हडपसर, बेकराई नगर, ओंडरी, पिसुळे असेल, शिवाजीनगर असेल, FC रोड असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींना लोणी काळभोर असेल, पाटस असेल, येवत असेल, त्यानंतर लाडक्या बहिणींनी या भागांमध्ये हे पैसे वाटप करायचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कोंडव्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतील, माऊली नगर असेल, गोकुळनगर असेल, त्यानंतर येरवडा असेल, अशा भागांमध्ये पैसे वाटप होतील। विमाननगर, खराडी, वाघोली अशा जे जिल्हे असतील किंवा गावे असतील, गावे म्हणू शकता किंवा या ठिकाणी तालुके म्हणू शकता, या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना मुंबई शहर, मुंबई उपनगर
उपनगर बघा, या मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। याच्यामध्ये लाडक्या बहिणींना वाशी असेल, त्यासोबत जुई झोपडपट्टी असेल अशा भागांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती, आपल्या महाराष्ट्र राज्याचा मोठा जिल्हा म्हणजे नागपूर बघा, या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी असल्यामुळे नागपूर जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना कोल्हापूर बघा, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, जालना जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना नंदुरबार जिल्हा असेल, त्यासोबत चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, हिंगोली जिल्हा असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींना रत्नागिरी, रायगड असेल अशा जिल्ह्यांमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना आता तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो बघा, याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बंधन बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पतसंस्था बँक, सोसायटी बँक, सरकारी, सहकारी, खाजगी अशा ज्या बँका आहेत अशा सर्व बँकेमध्ये पैसे वाटप होतील। बघा लाडक्या बहिणींना सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना तुमचा दसरा सण 100% गोडच होईल अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकार याच्यावरती अजून का ठाम भूमिका मांडत नाही हा प्रश्न अजूनही तुमच्या आमच्या मनामध्ये पडलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना आज दसरा असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याची दाट शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचा दसरा या ठिकाणी गोड होऊ शकतो आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब।